9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली। तेव्हापासूनच बीडमधली ही परिस्थिती सुधारावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। मात्र अशा घटना थांबत नाहीयेत। त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी शासन आणि प्रशासन आणखी नेमक्या काय उपाययोजना करणार हे पाहावं लागणार आहे। आपलं लक्ष असेल तुर्तास आपण पुढचा एक रिपोर्ट पाहूया। राज्यातील शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मनसेने अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। मात्र या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंनी तक्रार दाखल केली आहे। बघूया याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। मराठी भाषेचा मान राखलाच पाहिजे। उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल, हे सगळे सुपारीचे काम आहे। देणार नाही, देणार नाही। जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना। शालेय शिक्षणातील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेनं संघर्ष सुरू केलाय। पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि रत्नागिरीत शासनाच्या परिपत्रकाची होळी करत निषेध नोंदवला। या विषयात आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतोय। महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेचा सन्मान हवा। दरम्यान मनसेनं हिंदी भाषेविरोधात आंदोलन सुरू केल्यानं वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले। दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांनी राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे। भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणे, दोन भाषेतील लोकांमध्ये वाद निर्माण करणे एवढंच नाही तर हे एका अर्थाने जातीय तेढ सुद्धा निर्माण करण्याचं कृत्य आहे। म्हणून राज ठाकरेवर FIR झाला पाहिजे। जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो, तेवढाच गुन्हेगार असतो। म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही जी कोण व्यक्ती आहे ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादा असते, काहीतरी चाळे करते, ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे व्हायचं, काय योगदान आहे। आणि शासनाने असे विदूषक भरपूर असे पोचलेले आहेत जिल्ह्यामध्ये। हा मुंबईतला एक पोचलेला मुख्यमंत्र्यांचा विदूषक आहे। दरम्यान राज ठाकरेंच्या भूमिकेवरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। उद्या कुणी त्यांना सुपारी दिली तर उर्दू पण चालेल असा खोचक टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीसना सांगा, हे त्यांचं जे नाटक चाललंय ना, हे तुमच्याशी संगनमतानं की तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या। काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी, लिहिलं कधी। राष्ट्रभाषेचा दर्जा आहे, आम्ही राष्ट्रभक्त आहोत, हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण, हे राजकारणापुरते धंदे आहेत। उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल, हे सगळे सुपारीचे काम असतात। संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे, म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय। हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना। काय नावाच्या आधी ॲडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काय भाग नाही। राज ठाकरेंनी काही लोक कॉपी करून पण झालेले असतात। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। मनसेकडून दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असा आशय यावर छापण्यात आला। तर पोस्टर कार्डच्या माध्यमातून राज्य सरकारला इशाराही दिला। महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे। तुम्ही साहित्यिकांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधता तोडायला तुम्ही निघालात का? शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वाद पेटलाय।
राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या सक्तीचं समर्थन केलं जातं, तर या निर्णयामागे बिहार निवडणुकीचं कनेक्शन असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं, कदाचित असा डाव असू शकतो. बिहारची निवडणूक येत आहे, भाजपला तिथे गरज आहे, मुंबई महानगरपालिकेची लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा विषय घेतो. कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. जो महाराष्ट्र में मराठी भाषा के नाम पर राजनीति करती है उन लोगों ने इस पर ऐतराज किया. उनके बच्चे अंग्रेजी सीख सकते हैं, जर्मन सीख सकते हैं, बाकी भाषा सीख सकते हैं, लेकिन महाराष्ट्र के सर्वसामान्य बच्चे अंग्रेजी और हिंदी नहीं सीख सकते या हिंदी सिर्फ नहीं सीख सकते, इस प्रकार का आग्रह रख रहे हैं. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आणि याच विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे सर्व पक्षीयांनी चर्चा करणं अपेक्षित असताना राजकारण सुरू झालंय. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.